कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जाणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक आता प्रत्यक्षात रंगू लागली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध दूध संस्था आणि प्रतिनिधींकडून ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्यातील सहकार आणि राजकारण दोन्ही स्तरांवर हालचालींना वेग आला आहे। दिनांक 25 जून अखेर 2276 इतके ठराव दाखल झाले आहेत। नमस्कार, मी अमोल शिंगे आणि आपण पाहत आहात प्रसार माध्यम। गोकुळ दूध संघ हा केवळ दूध उत्पादकांचा संघ नसून हजारो शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक हिताची निगडीत असलेली एक महत्त्वाची संस्था आहे। त्यामुळे संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते। ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेद्वारे विविध दूध संस्था आपल्या प्रतिनिधींना मतदानासाठी अधिकृत करत आहेत। याच प्रक्रियेतून पुढील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात होणार आहे। दरम्यान विविध गटांकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी, मतदार संपर्क आणि संघटनात्मक बैठका सुरू झाल्या आहेत। अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर चर्चा, रणनीती आणि राजकीय समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे। आपण थोडक्यात दिनांक 25 जून अखेर दाखल झालेल्या ठरावांचा तालुकावार आढावा घेऊ। आजरा तालुक्यात एकूण 308 इतके पात्र मतदान आहे। यापैकी 209 ठराव दाखल झाले आहेत। करवीर तालुक्यात एकूण 868 इतके सर्वाधिक ठराव आहेत। यापैकी 312 इतके ठराव दाखल झालेले आहेत। कागल तालुक्यात एकूण 622 इतके ठराव आहेत। यापैकी 336 इतके ठराव दाखल झाले आहेत। गगनबावडा तालुक्यात एकूण 132 ठराव आहेत। यापैकी फक्त 33 ठराव दाखल झाले आहेत। गडहिंग्लज तालुक्यात एकूण 502 ठराव आहेत। यापैकी 290 ठराव दाखल झाले आहेत। चंदगड तालुक्यात 426 इतके ठराव आहेत। यापैकी 177 एवढे ठराव दाखल झाले आहेत। पन्हाळा तालुक्यात 519 इतके ठराव आहेत। यापैकी फक्त 42 ठराव दाखल झालेले आहेत। भुदरगड तालुक्यात एकूण 598 इतके ठराव असून त्यापैकी 169 इतके ठराव दाखल झाले आहेत। राधानगरी तालुक्यात एकूण 703 इतके ठराव आहेत। त्यापैकी फक्त 301 इतके ठराव दाखल झाले आहेत। शाहूवाडी तालुक्यात एकूण 451 इतके ठराव आहेत। त्यापैकी फक्त 165 ठराव दाखल झाले आहेत। शिरोळ तालुक्यात 274 ठराव आहेत। त्यापैकी 171 इतके ठराव दाखल झाले आहेत। हातकणंगले तालुक्यात 167 ठरावांपैकी 71 ठराव दाखल झाले आहेत। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी एकूण 5470 इतके मतदान पात्र आहे। यापैकी दिनांक 25 जून अखेर 2276 ठराव दाखल झाले आहेत। यापैकी सर्वात जास्त ठराव हे कागल तालुक्यातून दाखल झाले आहेत। करवीर तालुक्यात सर्वाधिक 868 इतके ठराव आहेत। यापैकी फक्त 336 म्हणजेच फक्त 35% ठराव दाखल झाले आहेत। आगामी काही दिवसात ठराव दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल। कोणते गट एकत्र येतात, कोणत्या नव्या आघाड्या तयार होतात आणि अखेर गोकुळच्या नेतृत्वाची धुरा कोणाच्या हाती जाते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे।